कुठलाही कार्यकर्ता 5-10 वर्ष जर काम करतो तो स्वाभाविक त्यांना वाटतं की आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे. तो त्यांचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, सहकाऱ्यांचा, कार्यकर्त्याचा तो अधिकार आहे असं मला वाटतं. पक्षाने निवडून येण्याच्या आधारावर जरी 4 उमेदवार असले परंतु उमेदवार एकालाच द्यावं लागतं. कोर कमिटी जो निर्णय घेते तो निर्णय काही व्यक्तिगत कोणी एक माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये घेत नसतो. जे निर्णय झाले त्या निर्णयाच्या माध्यमातून स्वाभाविक नाराजी उमटणार आहे. पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता हा एकनिष्ठ असतो. पक्षाशी, तत्वाशी, विचारांशी तो कधीही तडजोड करत नाही. आणि 1-2% जे कार्यकर्ते असतात की ते इकडे तिकडे होत असतील, पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते हा रुसवा फुगा बाजूला संपल्यानंतर एक दिलाने एकमताने चांगलं काम करतील आणि जळगावच्या महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल यात कुठलीही शंका नाही. ओके दादा, खरं तर आपल्याच पक्षांमध्ये नव्हे तर संबंध राज्यभरात एकनिष्ठ कार्यकर्त्यांवरती कुठेतरी उद्रेक बघायला मिळतोय. त्यांच्याकडनं कुठेतरी एकनिष्ठ राहून आम्हाला डावलण्यात येते अशा पद्धतीने त्यांचा आरोप जो आहे तो बघायला मिळत आहे. बघा, या अगोदर देखील एका ठिकाणी 7-8-10 लोक तिकीट मागायचे आणि एकाच लोकाला तिकीट मिळायचं. परंतु त्यावेळेस मीडिया, तेव्हा पण गेल्या 10-15-20 वर्षाच्या राजकारणात देखील कार्यकर्त्यांची नाराजी असायचीच, पण त्यावेळेस मीडिया, सोशल मीडिया, हे पोर्टल्स एवढे फास्ट नव्हते. आता त्यांना तो एक प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे जरा ते जनतेसमोर लवकर येत आहे एवढाच भाग आहे. परंतु त्या ठिकाणच्या नाराज कार्यकर्त्यांचं काम महायुती जिथं असेल, युती असेल किंवा व्यक्तिगत जिथं जिथं भाजपा लढत असेल ते काढण्याचं काम तिथले सगळे प्रमुख पदाधिकारी, नेते करतील आणि कार्यकर्ते सगळे जोमाने कामाला लागतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. दादा, खरं तर गत काळांमध्ये आपण 58 जागांवरती महापालिका लढवली होती. आता कुठेतरी 46, कुठेतरी 12 उमेदवार जे आहेत किंवा संख्या ही कमी झालेली आहे. असं आहे की आता महायुती म्हटल्यानंतर नक्कीच काही जागांमध्ये कमी होणार आहे, काही जागांमध्ये बदल होणार आहे. तो झाला तर मला असं वाटतं की तो होऊन पण देखील अगदी ताकदीने सगळेजण निवडून येतील. जिथे जिथे युती होते तिथे स्वाभाविक त्या जागा सोडाव्या लागतात, तिथल्या कार्यकर्त्यांना अन्याय होतो. परंतु काही वरिष्ठांच्याही सूचना होत्यात की महायुतीत गेलेलं फायद्याचं राहील. निकाल लागल्यानंतर महायुतीचा निर्णय योग्य की अयोग्य याच्यावर जनताही शिक्कामोर्तब करेल. मला विश्वास आहे की तो निर्णय योग्य असल्याचं गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली जो निर्णय तिथं झाला असेल, राजूमामा असतील, गुलाब भाऊ असतील, अनिलदादा, देवकरप्पा, हे सगळे जिल्ह्याचे प्रमुख लोक असतील, त्या महायुतीचा निर्णय हा चांगलाच त्याचा आउटकम येईल असं मला वाटतं. तर राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांना भाजपाने विकत घेतल्याचा असा आरोप होतोय. आता बघा, ऐकण्यात आहे, सांगण्यात आहे, चर्चेत आहे, याला काही अर्थ नाही. काही पुरावे असतील तर पुरावे दिले तर बरं होईल. आता स्वाभाविक आहे की एखाद्याची नाराजी असेल तर एखाद्या आरोप प्रत्यारोप करणं सोपं असतं. जर काही व्यवहार कोणाला काही माहिती असेल, काही असेल, असं तर काही झालेलं नाही. तिथं मी प्रभारी असताना बऱ्याचशा गोष्टी जवळून पाहिल्या. पण तरी कोणाकडे काही पुरावे असतील त्यांनी द्यावं, त्यावर त्यांचं बोलणं उचित होईल. कदाचित थोडं त्राग असू शकतो एखाद्या गोष्टीमुळे, मनातली मळमळ असेल, जळजळ असेल, स्वाभाविक एखादा कोणी कार्यकर्ता, प्रमुख पदाधिकारी काढतो. मला असं वाटतं की राजकारणात हे काय आता नवीन नाही, हे चालूच असतं, चर्चा, मते, मतांतरी.